शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होणार। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, ज्या शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगामाच्या तोंडावरती अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता प्रत्येक शेतकऱ्यांची पेरणी गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून आपण ज्या क्षणाची आतुरतेने चातकासारखी प्रतीक्षा करत होतो, अखेरकार तो क्षण आला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचे बँकेचे खाते नक्की तपासा, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैशांचा पाऊस पडणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। बघा, केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत असतो। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा, खरीप हंगामाची सुरुवात होत आहे आणि खरीप हंगाम म्हटल्यावरती मग शेतकऱ्यांना अनेक कामांसाठी पैशांची अत्यंत गरज असते आणि अशा कामाच्या वेळी माझ्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून काही ना काही रक्कम जमा झाली पाहिजे अशी आशा प्रत्येक शेतकऱ्यांना असते। आता खरीप हंगाम म्हटल्यावरती मग पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी, शेती मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली असून आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। बघा, केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला पाहिजे या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्ते जमा होणार आहेत। होय, आता 2 हप्ते नेमके कसे? तर बघा, केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार आहे। 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये। तसेच राज्य सरकारची नमो शेतकरी योजना आणि या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये। म्हणजेच की किती झाले? तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये। तर अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती? तर एकूण 4,000 रुपये हे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती, तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, सध्या शेती कामांची लगबग सुरू आहे। पेरणीचे दिवस जवळ आले आहेत आणि अशा ऐन हंगामाच्या वेळी शेतकऱ्याला सर्वात जास्त गरज असते ती म्हणजेच की पैशांची। बी बियाणे खरेदी करणे, खते आणणे आणि शेतीचा इतर या ठिकाणी खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची मोठी नड असते आणि नेमकी हीच गरज ओळखून शासनाने या दोन्ही हप्त्यांना एकत्र मंजुरी दिली असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, देशातील या ठिकाणी कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि राज्यातील आपल्या या ठिकाणी साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळाला आहे। बघा, आता डीबीटीची प्रक्रिया सुरू होत आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून आता थेट तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत आणि एकदा डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की मध्यस्थी कोणीच नसतं। म्हणजेच की सरकारने पैसे सोडले की डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, त्यामुळे पैसे जमा होण्यास या ठिकाणी विलंब होत नाही, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तसेच नमो शेतकरी योजनेबद्दल या ठिकाणी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आश्वासन दिले आहे। आता मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं तर बघा, आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या देखील बघायला मिळत असतात की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की योजना बंद होणार, पैसे मिळणार नाहीत आणि यावरून आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। बघा,
जोपर्यंत राज्यामध्ये हे सरकार आहे तोपर्यंत नमो शेतकरी योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद पडणार नाही, उलट ती अधिक सक्षमपणे राबवली जाईल। त्यामुळे योजना बंद पडेल की काय अशी भीती मनात बाळगण्याची अजिबात गरज नाही। म्हणजेच की नमो शेतकरी योजना तसेच PM किसान योजना या दोन्ही योजना बंद होणार नाहीत हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता पैसे जमा होणार 2 हप्त्यांचे किती 4,000 रुपये जमा होणार हे सर्वांना समजलं असेल। बघा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, फक्त आता थोडा वेळ काढून या ठिकाणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। बघा आता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार इथपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांना समजलं असेल। बघा केंद्र सरकारची PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 22 हप्ते जमा झाले होते आणि आता 23वा हप्ता जमा होणार आहे। तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले होते, आता 9वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की 23वा हप्ता आणि 9वा हप्ता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार हे सर्वांना समजलं। परंतु या ठिकाणी आता एक धक्का देणारी बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता पैसे जमा होणार 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार, परंतु हे 4,000 रुपये सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतीलच असं सांगता येणार नाही। म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की पैसे जमा होणार, मग पैसे नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार? तर बघा सरकारचा असा उद्देश आहे की ज्या शेतकऱ्यांना खरंच पैशांची गरज आहे, म्हणजेच की गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे सरकारने काही अटी शर्ती निकष नियम लागू केले आणि जे शेतकरी नियमामध्ये बसत असतील, अटी शर्तीमध्ये बसत असतील, निकषामध्ये बसत असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी सरकार सोडत आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हप्त्याच्या लाभासाठी सध्या जे आता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहे, तर या 4,000 रुपयांच्या लाभासाठी निकषामध्ये बसणं, नियमामध्ये बसणं आणि अटी शर्तीमध्ये बसणं आवश्यक आहे। आणि जे शेतकरी नियमामध्ये बसतील, अटी शर्तींमध्ये बसतील, निकषांमध्ये बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता हप्त्याच्या लाभासाठी निकषामध्ये बसण्यासाठी आम्हाला कोणतं काम करावं लागणार का असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न असेल। तर शेतकरी मित्रांनो काळजी करण्याची काहीच गरज नाही। तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झाला पाहिजे, विना अडथळा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे। याकरिता तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। हप्ता जमा होणार 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार, परंतु सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि तुमच्या खात्यावरती विना अडथळा पैसे जमा झाले पाहिजे याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार हे आपण या ठिकाणी एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर बघा हप्त्याच्या लाभासाठी काही अटी शर्ती आहेत आणि त्या अटी शर्ती जर पूर्ण असतील तरच पैसे जमा होतील। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अट आणि या ठिकाणी पहिली अट काय सांगण्यामध्ये आली आहे, तर बघा पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट ती म्हणजेच की EKYC। बघा जर तुमची EKYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होतील। कोणते 4,000 रुपये? तर PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये। हे 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार? तर ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। त्यामुळे जर अद्याप देखील तुम्ही EKYC पूर्ण केली नसेल तर आजची आज EKYC पूर्ण करून घ्या। आता EKYC कुठे करावी? तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर, आपले सेवा केंद्र किंवा सेवा केंद्र अशा ठिकाणी जाऊन फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही EKYCची प्रक्रिया पूर्ण करू शकता। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर आजची आज EKYC करून घ्या। त्यानंतर दुसरी महत्त्वाची अट बघा, तुमचे बँकेचे खाते तुमच्या आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे। बघा जर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर मग पैसे मंजूर असून सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत। आता अनेकदा काय होतं
तर सरकार या ठिकाणी पैसे मंजूर करतं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू केली जाते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसतं. त्यामुळे अशा तांत्रिक कारणामुळे मग शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पहिलं महत्त्वाचं काम तुम्ही KYC पूर्ण नसेल तर KYC पूर्ण करून घ्या. त्यानंतर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या. कारण की आता DBTच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात आणि DBT म्हटल्यावरती मग तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या. आणि जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर बघा, तिसरी महत्त्वाची अट फार्मर ID आहे. शेतकऱ्यांनो बघा, सरकारने आता एक नवीन नियम आणलेला आहे, ज्यानुसार शेतकऱ्यांकडे स्वतःचे फार्मर ID कार्ड असणं आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपले फार्मर ID काढलेले नाही, अशा शेतकऱ्यांचा हप्ता तांत्रिक कारणामुळे अडकू शकतो, असे संकेत आता शासनाकडून देण्यामध्ये आले आहेत. त्यामुळे हे कामही प्राधान्याने पूर्ण करून घ्या. आता राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना KYC बद्दल माहिती आहे, म्हणजेच की KYC करावी लागते हे तर सर्वांना माहीत आहे. परंतु आता सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे, तो म्हणजेच की फार्मर IDचा आहे. बघा, प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी आता तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे. आता तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली पाहिजे, माझ्या खात्यावरती PM किसानचा हप्ता जमा झाला पाहिजे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, तसेच कर्जमाफीचा लाभ देखील मला मिळाला पाहिजे, नुकसान भरपाईचे पैसे देखील माझ्या खात्यावरती जमा झाले पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल, म्हणजेच की सरकारी योजनांचा लाभ मला मिळाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्याकरिता तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे, तुमची ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे. जर हे काम पूर्ण असेल तरच पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः हे 3 जे काही कामे असतील, म्हणजेच की पहिलं महत्त्वाचं काम KYC पूर्ण असायला पाहिजे, त्यानंतर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे आणि फार्मर ID असायला पाहिजे. हे तिन्ही कामे ज्या देखील शेतकऱ्यांची पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 4,000 रुपये जमा होतील. केंद्र सरकारचे 2,000, राज्य सरकारचे 2,000, अशा पद्धतीने किती तर एकूण 4,000 रुपये जमा होतील. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर ज्या शेतकऱ्यांनी या सर्व बाबींची पूर्तता केली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल, आता कर्जमाफीचा अधिकृत जार देखील या ठिकाणी निर्गमित झाला आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. परंतु सध्या जर बघायला गेलं तर हा कर्जमाफीचा निर्णय देखील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे. बघा, आता खरीप हंगामाच्या तोंडावरती कर्जमाफी होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा हप्ता, तसेच आता पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. तर अशा काही सरकारच्या निर्णयामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. परंतु सरकारकडे देखील एक मागणी आहे, वेळेवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आता सध्या खरीप हंगामाची शेतकरी तयारी करत आहेत आणि खरीप हंगाम म्हटल्यावरती शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे सर्व शासकीय योजनांचे या ठिकाणी अनुदान सरकारने वेळेच्या वेळी देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि समोर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. पीक विम्याची रक्कम देखील आता जमा होणार आहे आणि कर्जमाफी देखील आता या ठिकाणी होतच आहे, म्हणजेच की कर्जमाफीचे देखील पैसे जमा होतील. आता यामुळे नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळेल. परंतु शेतकरी मित्रांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आपण या ठिकाणी पात्र आहोत का? बघा, आता नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे पैसे जमा होणार.
हे खरं आहे, परंतु या हप्त्यांच्या लाभासाठी आपण या ठिकाणी खरोखरच पात्र आहोत का हे तपासून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी KYC केले नसेल तर अशांनी KYC करावी, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावे, फार्मर ID काढून घ्यावे. जर सर्व कागदपत्रांची बाबींची पूर्तता असेल तर 100% तुमच्या खात्यावरती वेळेवरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.